तुमच्या शरीरामध्ये रक्त नाही आणि त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येत असेल आणि अशक्तपणा आल्यामुळे या रक्तवाढीसाठी तुम्ही असे काही पदार्थ शोधत आहात की ज्यापासून भरपूर असे रक्त वाढेल, त्यामुळे मी ठरल्याप्रमाणे आमच्या 95 वर्षाच्या आजोबाकडे गेलो आणि त्यांना विचारलं की आजोबा आमचं रक्त कमी झालंय। त्यावेळी आजोबांनी असे 5 पदार्थ सांगितलेत की जे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर तुमचे सुद्धा रक्त भरपूर वाढणार आहे। रक्तदान करावे लागेल इतकं रक्त आता तुम्हाला वाढणार आहे। जर तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी असेल तर तुमच्यासाठी हे पदार्थ खूप फायद्याचे आता ठरणार आहेत। 95 वर्षाचे आजोबा रक्त वाढीसाठी जे पदार्थ रोज खातात, ज्यामुळे त्यांचं रक्त कधीच कमी पडत नाही, यामध्ये रोज ते 5 पदार्थ खातात। आणि तुमच्यासारखं सकाळी उठल्या उठल्या हे 95 वर्षाचे आजोबा पोहे उपीट असे पदार्थ कधीच खात नाहीत। त्यांचं म्हणणं आहे की उपीट पोहे यामध्ये कोणतेच प्रोटीन नसते, त्याऐवजी आपण असे काही पदार्थ रोज खाल्ले पाहिजेत की ज्यामध्ये तुमचं रक्त खूप सारं वाढणार आहे। सकाळी उठल्या उठल्या तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टी खायला सुरू करायच्या आहेत। फक्त मोजून 4 दिवसातच तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट भेटणार आहे। 4 दिवसानंतर 100% तुमचं रक्त हे वाढलेलं असणार आहे। जर तुमच्या शरीरामध्ये रक्त वाढावं असे तुम्हाला जर वाटत असेल तर आता 95 वर्षाच्या आजोबांनी जे पदार्थ सांगितलेत तर ते पदार्थ तुम्हाला रोज खायचे आहेत। तुम्हाला प्रत्येक 4 दिवसामध्ये हे पदार्थ तुम्हाला खायचे आहेत। त्यासाठी तुम्हाला 5 ते 7 पदार्थ आता सांगणार आहे। ते जर तुम्ही खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये 100 वर्षापर्यंत रक्त कधीच कमी पडणार नाही। हे पदार्थ तुम्ही दररोज खायचे आहे। अगदी मित्रांनो, मोफत मिळणारे तुमच्या घरामध्ये असणारे हे पदार्थ आहेत, ज्याचा तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल। असे पदार्थ जे आहेत ज्यामध्ये तुमचं रक्त आता खूपच वाढणार आहे। 95 वर्षाचे आजोबा रक्त वाढीसाठी जे पदार्थ खातात तेच पदार्थ तुम्हाला या ठिकाणी आता सांगत आहे। त्यामुळे तुमचं रक्त वाढीसाठी हे पदार्थ कोणकोणते आहेत नक्की बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता रक्तवाढीसाठी हे नवीन 5 पदार्थ खावे। 100% तुमचं आता या ठिकाणी रक्त आता वाढणार आहे। तुमच्या शरीरामधील रक्त कमी झाले असेल तर आता हे 5 पदार्थ तुम्ही खायचे आहेत। एका ठराविक वेळेला वेगवेगळे पदार्थ हे तुम्हाला आता खायचे आहेत। सलग 4 दिवस याचे सेवन तुम्हाला करायचं आहे। 95 वर्षाचे आजोबा रोज हे पदार्थ खातात, त्यामुळे त्यांना रक्ताची कमतरता कधीच भासत नाही। तुम्ही पण हे पदार्थ मित्रांनो आता खायला सुरू या ठिकाणी आता करायचं आहे। आता बघा मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला रक्त वाढवायचं असेल तर तुम्ही सकाळच्या नाश्त्याऐवजी एक वेगळा नाश्ता तुम्ही आता करायचा आहे। त्यामध्ये एक प्रोसेस आहे, ती तुम्हाला आता लगेच सांगणार आहे। तर ती प्रोसेस तुम्हाला आता करावी लागणार आहे। त्यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक ही प्रोसेस करायची आहे। ही प्रोसेस केल्या केल्या 4 दिवसांच्या आतमध्ये 100% तुमचं रक्त वाढणार आहे। तर बघा मित्रांनो, प्रोसेस काय आहे। रात्री झोपताना तुम्ही देशी मटकी, काळा हुलगा, काळा हरभरा, देशी शेंगदाणे, मूग ही 5 कडधान्ये तुम्हाला आता पाण्यामध्ये भिजू घालायचे आहेत। आणि भिजवलेले कडधान्ये सकाळी उठून त्याला व्यवस्थित पाण्यातून काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही एक टोमॅटो चिरून त्यामध्ये घालायचं आहे। हे घातल्यानंतर मित्रांनो त्याला तुम्ही थोडीशी चटणी टाकून थोडंसं मीठ टाकून तव्यावर त्या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे आणि सलग 4 दिवस सकाळी उठल्या उठल्या हा नाश्ता तुम्हाला 4 दिवसांसाठी करायचा आहे मित्रांनो। त्यामध्ये तुम्ही थोडंसं काजू बदाम देखील मित्रांनो घालू शकता। आता तुम्हाला समजलंच असेल की सकाळचा नाश्ता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे। लक्षात ठेवा, हे जे कडधान्य सांगितलेत तर ते भिजवलेलेच असले पाहिजेत, तरच तुमचं रक्त वाढणार आहे मित्रांनो। तसेच तुम्ही लक्षात ठेवा, आता हा झाला पहिला पदार्थ मित्रांनो। आता तुम्हाला टोटल पुढील 5 पदार्थ सांगणार आहे। तर बघा, पुढील 5 पदार्थ या ठिकाणी मित्रांनो सांगत आहे, जे तुम्ही खाल्ल्यानंतर 4 दिवसांच्या आतमध्ये तुमचं रक्त वाढणार आहे, असं 95 वर्षाच्या आजोबांनी आता सांगितलंय। बघा मित्रांनो, त्यामुळे आता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे 5 पदार्थ। बघा पुढील मित्रांनो, या ठिकाणी आता बघा, त्यामधील आता तुम्हाला पहिला पदार्थ तर सांगितला, कसं बनवायचं तेही सांगितलं। तुम्ही पोहे आणि उपीट नाश्ता करायचं सोडून द्यायचं आहे। जर मित्रांनो तुम्हाला खरंच रक्त वाढवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये असे पदार्थ सांगितलेत जे 95 वर्षाच्या आजोबांनी सांगितलेत। तर बघा, आम्ही सांगितलेली आता जी रेसिपी आहे तर ती रेसिपी पुढील 4 दिवसांसाठी करून खायचं आहे।
आता बघा पुढची जी 4 पदार्थ सांगणार आहे मित्रांनो, जर तुम्ही अशाच प्रकारे 4 पदार्थांचे जर सेवन केलं तर 100% गॅरंटी देऊन सांगतो तुमचं रक्त कधीच जन्मभर कमी पडणार नाही। तर बघा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे पालेभाज्याच्या संदर्भात पदार्थ आहे, तो म्हणजे बघा तुम्हाला आता तर बघा कमी पडू लागतं मित्रांनो ज्यावेळी शरीरामध्ये रक्त कमी पडू लागतं, त्यामुळे बघा हिरव्या भाज्या तुम्हाला तुमच्या आहारामध्ये म्हणजेच दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही खायचे आहेत। तर बघा लक्षात ठेवा, सकाळचा आहार तुम्हाला आता सांगितला आहे, दुपारचा आहार या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही मित्रांनो हे नियम पाळा तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे। तर बघा तुम्हाला कसा आहार करायचा आहे बघा, यामध्ये आता हिरव्या पालेभाज्या जसं की मेथीची भाजी आणि लक्षात ठेवा एक वेगळी भाजी ती म्हणजे पात्रीची भाजी, या 2 भाज्या रक्तवाढीसाठी सर्वात जास्त आणि चांगलं काम करतात मित्रांनो। त्यामुळे तुमच्या जेवणामध्ये मेथीची भाजी आणि पात्रीची भाजी दररोज दुपारच्या जेवणामध्ये असायला पाहिजे। आता मित्रांनो बाजारामध्ये तुम्हाला लगेच भेटून जाणारी मेथीची भाजी आणि तुम्हाला माहीत असेल अथवा नसेल पण की पात्रीची भाजी जी असते तर ती काळ्या जमिनीमध्ये उगवत असते। त्या भाजीमध्ये मित्रांनो इतके जीवनसत्व असतात की त्यामुळे तुमचं रक्त लगेचच वाढू शकतं। त्यामुळे तुमच्या जवळपास कुठेतरी आठवडा बाजार असेल, एकदा शेतकरी वगैरे बाजारामध्ये कुठे पात्रीची भाजी घेऊन बसलेत का बघा, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचं रक्त वाढवण्यासाठी ही भाजी मित्रांनो घेऊन यायचं आहे। ही भाजी खूप फायदेशीर आहे तुमच्या आरोग्यासाठी। त्यानंतर तुम्ही दुपारच्या जेवणासोबत महत्त्वाचे पदार्थ अजून खायचे आहेत मित्रांनो, हे सर्व नियम पाळायचे आहेत। फक्त 4 दिवसामध्ये तुमचं रक्त वाढणार आहे। तर बघा काय काय प्रोसेस आहे तुम्हाला आता सांगतो बघा। हे पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर तुमचे रक्त एकदम फास्ट वाढेल। त्यामध्ये तुम्ही काय करायचं बघा, दुपारच्या जेवणासोबत एक काकडी चिरून घ्यायची आहे, त्यानंतर एक गाजर चिरून घ्यायचं आहे, बाजारातून मिळणारं एक फळ जे आहे तर ते वेगळं फळ ज्याचं नाव आहे बीटरूट, दिसायला लाल कलरचं असतं पण मित्रांनो जगामध्ये सर्वात जास्त रक्तवाढीचं फळ म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे बीटरूट, लाल कलरचं दिसतं बघा ते। बघा आता मित्रांनो बीट म्हणजे बघा त्यामुळे बाजारातून तुम्ही बीटरूट आणायचं आहे, ते लाल कलरचं बीटरूट चिरून तुमच्या जेवणामध्ये जेवण करताना तुम्हाला तोंडी लावायचं आहे। हे बीटरूट तुम्ही खायचं आहे। बघा बीटरूट हे तांबे, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, B1 बघा मॅग्नेशियम, B1, B2, B6, B12, C यासारख्या नैसर्गिक खनिजे आणि जीवनसत्वे यांचा एक उत्तम स्रोत हा बीटरूट आहे। या चमत्कारी भाजीमध्ये भरपूर पोषक तत्वे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात, पातळी लाल रक्तपेशींच्या पुनरुत्पादनास मदत करते, म्हणजे तुमचं रक्त वाढवण्यास 100% मदत करते। जेवणासोबत गाजर, काकडी आणि बीटरूट खायचं आहे। तर संध्याकाळी जेवणामध्ये काय खायचं आहे बघा, आता पुढची प्रोसेस सांगितलं आहे, जी जर तुम्ही खाल्ली तर 4 दिवसाच्या रक्त वाढेल ही गॅरंटी आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता बघा जेवणामध्ये खात असताना अजून पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे मित्रांनो टोमॅटो। दररोज जेवताना तुम्ही टोमॅटो खाल्लेच पाहिजे। 95 वर्षाचे आजोबा आहेत, अजून त्यांच्या शरीरामध्ये रक्त कधीच कमी झाले नाही। त्याचं कारण म्हणजे हा डाएट फॉलो त्यांनी करतात, त्यामुळे त्यांना कोणताही आजार नाही। बघा त्यांचं रक्त कमी झालेलं नाही। तुम्ही पण 100% या पदार्थांचा वापर करायचा आहे। लक्षात ठेवा आता पुढील पदार्थ सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळच्या जेवणासोबत खायचा आहे। अगदी मित्रांनो 100% तुम्हाला याचा रिझल्ट 4 दिवसातच मिळणार आहे। त्यामुळे आता संध्याकाळच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ खायचे आहेत नक्की या ठिकाणी बघायचं आहे। आता लास्ट प्रोसेस आहे ती म्हणजे संध्याकाळच्या जेवणासोबत नेमकं काय खायचं आहे बघा, जेणेकरून तुमचं रक्त वाढेल। तर बघा मित्रांनो संध्याकाळच्या जेवणासोबत तुम्ही 100% हा पदार्थ खायचा आहे ज्यामुळे तुमचं रक्त हे वाढणार आहे। तर तो पदार्थ म्हणजे मित्रांनो केळी आणि दूध। बघा केळी आणि दूध एकत्र करून तुम्हाला खायचं आहे। मित्रांनो केळीमध्ये इतकी ताकद असते की आपल्या शरीरामध्ये ताकद तर 100% दिलंच असतं, त्याचबरोबर तुमचं रक्त जे आहे तर ते वाढवण्याचं काम सुद्धा करत असतं। त्यामुळे दूध आणि केळी जर तुम्ही जेवणासोबत खाल्ली तर तुम्हाला अशक्तपणा पण येणार नाही आणि रक्ताची कमतरता देखील मित्रांनो लगेचच हे पदार्थ तुम्हाला भरून काढणार आहे। त्यानंतर तुम्हाला 2 दिवसातून एकदा बघा 2 दिवसातून एकदा संध्याकाळी किंवा दुपारी तुम्हाला गाजर हलवा खायचा आहे। मित्रांनो गाजर हलवा हा तुमच्या शरीराला ताकद तर देतोच, पण त्याचबरोबर तुमच्या शरीरातील जी रक्ताची पातळी कमी झाली असले तर ती भरून काढण्यासाठी मदत करतो। त्यामुळे गाजर हलवा तुम्ही नक्की या ठिकाणी मित्रांनो आता खायला सुरुवात करायचं आहे। त्यासाठी तुम्ही बाजारातून अर्धा किलो गाजर आणायचा आहे, त्याचबरोबर दूध आणायचं आहे। घरामध्ये साखर तर शिल्लक असतेच,
तर हे सर्व घालून मित्रांनो तुम्ही खायचं आहे। गाजर हलव्याने फक्त एकदा मित्रांनो बघा, गाजर हलव्याने तुमचं रक्त वाढतं। आता तुम्हाला शेवटचा पदार्थ सांगणार आहे मित्रांनो, आता शेवटचा पदार्थ सांगणार आहे ज्यामुळे भरपूर रक्त वाढतं तुमचं। तर बघा, ज्यामध्ये रक्त वाढण्याची प्रचंड ताकद असते, तुम्ही कधी विचार सुद्धा यामध्ये केला नसेल, त्यामधील बघा पदार्थ आहे तो म्हणजे मोरिंगा पाने। मोरिंगा पाने म्हणजेच मित्रांनो काय, तर बघा तुमच्या जवळच असणारी जी शेवग्याची झाडे असतात तर त्याची पाने रक्तवाढीसाठी कामाला येतात। मोरिंगाच्या पानांचे पौष्टिक मूल्य इतके जास्त असते की गाजर, संत्री अगदी दुधापेक्षाही जास्त यामध्ये रक्त वाढवण्याची ताकद असते। मोरिंगाचे पाने तांबे, मॅग्नेशियम, लोह, जस्त आणि जीवनसत्वे A, B, C यासारख्या खजिनांचा मुबलक स्रोत आहे। तुम्ही मोरिंग्याच्या पाण्याची बारीक चिरलेली पेस्ट बनवून आणि 1 चमचा गुळाची पावडर त्या ठिकाणी घालून खाऊ शकता। तुमची हिमोग्लोबिनची पातळी, त्यानंतर लाल रक्तपेशींची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही नियमितपणे मित्रांनो या ठिकाणी या चूर्णाचे सेवन नाश्त्याबरोबर करू शकता। मनुका, खजूर, अंजीर, त्या अंजिरामध्ये लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, फॉलेटचे आरोग्य या ठिकाणी त्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि हिमोग्लोबिन देखील वाढवणारे फळे आहे। त्यानंतर बघा पुढचा पदार्थ काय खायचा आहे, खजूर, मनुका, यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते। तुम्ही सकाळी मुठभर वाळलेलं खजूर बघा, मुठभर वाळलेलं खजूर, अंजीर पण वाळवलेले, मनुका हे तिन्ही एकत्र खाल्ल्यास हिमोग्लोबिनची पातळी तुम्हाला लगेच मित्रांनो वाढू शकते। जलद ऊर्जा तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते। हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी अंजीरचे दूध आठवड्यातून 2दा झोपण्यापूर्वी पिण्याचा सल्ला दिला जातो। लक्षात ठेवा, अशी वाढलेली रक्तफळे केवळ मधुमेह असलेल्या लोकांनीच माफक प्रमाणात खावी। बघा, आता यामध्ये रक्त जे असेल ते साखरेचं प्रमाण असते, त्यामुळे डॉक्टरांना विचारून हे फळे तुम्हाला खायचे आहेत। तर बघा, त्यानंतरचा दुसरा पदार्थ आहे तीळ। काळ्या तिळाचे सेवन करणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुमचं रक्त वाढेल। तर मित्रांनो या ठिकाणी काळ्या तिळाचं सेवन करायचं आहे, ज्यामध्ये मॅग्नेशियम, तांबे, जस्त, लोह, कॅल्शियम, बघा सेलेनियम, फॉलेट, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन ए तर हे भरपूर असतात। लोहाचा वापर वाढण्याचा आणखी एक उत्कृष्ट मार्ग आहे, तर ते रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पदार्थ खाऊ शकता। सुमारे 1 चमचे कोरडे भाजलेले काळे तीळ 1 चमचे मधात बघा ते नियमितपणे खाल्ले तर लोहाची पातळी वाढू शकते। तुम्ही तुमच्या बघा फ्रूट सॅलिड, ओट्स, अगदी तृणधान्यामध्येही भाजलेले त्या ठिकाणी मित्रांनो शिंपडू शकता व अशा प्रकारे हे पदार्थ तुम्ही सर्व खाऊन तुमचे रक्त वाढवू शकता। मित्रांनो, तुमच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या टिप्स पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।